मी तुमच्या चरणाला नतमस्तक आहे. विश्रांती बावनो सांभाळा उतारी. महाराज तुम्हाला माहित आहे मी कोण आहे, पण सामान्य जनाचा उद्धार करण्याकरता मी सामान्य रूप घेतलंय. तुमच्या चरणाला नतमस्तक आहे. माझा तुम्ही सांभाळ करा. त्या टायमाला जयराम पाटील, राजाराम भोसले पुण्यापासून शिंगारे ते म्हणायची मामा असे का म्हणतात. तेव्हा मामा म्हणजे येड्या हो, देव जन्माला राम म्हणून रामाने देखील गुरुच्या चरणात नतमस्तक. कोणाच्या? रामाचे गुरु. थांबा, ह्याला सांगू द्या आम्हाला काय येतं. मग असं भेटायला दाखवायला येतं मला. शार्प एवढं कधी सांगलं 7:30 वाजता 2 तासात ओळखायचे. मी फटकळ तोंडाचा आहे आणि आज कीर्तन करत नाही. तेव्हा मी आजचं कीर्तन 523 चालू. बाकीची कीर्तन करण्याची माझंच वापरते ती भाऊबीत मधली डुप्लिकेट कॉपी करते. आपण ओरिजिनल हित या ओरिजिनल आला तुमच्या गावात 5-6 दिवस गोळ चालला होता. कुठे गेलं कोण करणारे आहे का तुम्ही? 5-6 दिवस गोळ चालला होता. 2 दिवसांना सांगतो, 2 तासाला सांगतो, 10 मिनिटांना सांगतो. मला सांग ना गोळी आज गोळी मिटलाय. ओरिजिनल आले तुमच्या गावात आज. इतक्या दिवस मी म्हणत सगळ्यांनी माझी उचलले बाबा. सगळ्यांनी 523. रामाचे गुरु वशिष्ठ आहेत बाबा. कृष्णाचे गुरु संदीपान. यांना गुरु करून घ्यावा लागला. तसे मामा म्हणले मला देखील गुरु करून घ्यावा लागला. मग गुरूंनी ठरवलं शिष्याची परीक्षा घ्यायची. मुळे महाराजांनी मांस शिजवून मामाला सांगितलं भात जेवायला. मामा म्हणले येणे हो, मी तर कधी मांसाला शिवत नाही आणि ज्याच्या घरी मांस होत त्याच्या घराचा उंबरा मी कधी शिवत नाही. पण मुळा गुरुंनी सांगितलंय मांस खायला. आता नाही लाज आहे, गुरु पुढे नाही म्हणावा आपण नापास होईल. मामा खाली बसले आणि मुळे महाराजांनी हाक मारित आपल्या शिष्याला. शिजलं का रे? शिजलं. मांस ताटात मामांच्या वाढलं. बाकीचे सगळे लोक बघायची बापरे मांस वाढलंय, आज मामा खातील का, आज मामा खातील का. असं म्हणता म्हणता मामांनी वर बघितलं आणि हाक मारली. ए अन्नपूर्ण माते, अगं झोपली काय? मला जगाचा उद्धार करायचा आहे आणि तू आज मला मांस खायला घालतीय. चल तू कृपा कर. अन्नपूर्ण मातेने खाली कृपा केली. जिथं मांस होत तिथं भरीत आणि वांग. हे मामाचे गुरु समोर पाहिला चमत्कार. आणि गुरुच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबरोबर गुरु महाराज म्हणले बाळू
तू आता पुढे हो, मी तुझ्या पाठीमाग खंबीरपणे उभा